हल्लीच्या राजकारणामध्ये निवडणूक ही खर्चिक झाली आहे. काय वाटतं तुम्हाला? कसे पाहता तुमच्याकडे? हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. घटनेच्या कलम 326 नुसार भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती या देशातल्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो, बरोबर? कलम 326 नुसार आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय. आणि पात्रता काय ठेवली आहे? घटनेमध्ये काय लिहिलंय की मतदान करण्यासाठी तुम्हाला वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत आणि भारताचे नागरिक असले पाहिजे. याच्यापेक्षा दुसरी कुठली अट ठेवली आहे का? नाही ठेवली. या देशातल्या उद्योगपतीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आहे. असं नाहीये की एखादा करोडपती उद्योगपती आहे आणि त्याच्या मताची किंमत 100 मतं आणि सामान्य कष्टकरी त्या व्यक्तीच्या मताला अगदी नगण्य किंमत, असं आपल्या घटनेमध्ये कुठेही होत नाही. दुसरीकडे निवडणूक लढण्याचा तुम्ही प्रश्न विचारलात आणि पैशाबद्दलचा प्रश्न विचारलात. घटनेमध्ये काय लिहिलंय? जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढायची आहे तर तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे. तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची किंवा विधानसभेची निवडणूक लढायची, तुमचं वय वर्ष 25 असलं पाहिजे आणि तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. तुम्हाला राज्यसभेवर निवडून जायचंय किंवा विधान परिषदेवर निवडून जायचंय तर तुमचं वय 35 वर्ष असलं पाहिजे आणि तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. याच्यापेक्षा दुसरी कुठली अट नाही. तुमची जात अमकी असली पाहिजे, लिंग हे असलं पाहिजे, धर्म, पंथ, जात, भेद असा कुठलाही भेदाभेद घटनाकारांनी आम्हाला संविधानामध्ये किंवा घटनेमध्ये केलेला नाहीये. त्याच्यामुळे निवडणुकीला पैसा लागतो असं कुठं लिहिलंय? असं लिहिलंय का की करोडपती माणूसच निवडणूक लढू शकतो? अशी कुठली अट आहे का? नाही अट. किंवा श्रीमंत माणूस किंवा गरीब माणूस निवडणूक लढू शकत नाही असं कुठं घटनेमध्ये लिहिलंय काय? तर अजिबात लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे या देशातला सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी असेल किंवा सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा या देशामध्ये निवडणूक लढू शकतो. हा असा महत्वाचा, मोलाचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. राहिला विषय पैशाचा, कुठे लागतात? कोण म्हणतं निवडणुका लढायला पैसे लागतात? आपल्या बुलढाणा लोकसभेचं तुम्ही उदाहरण घ्या, आपल्या जवळचं उदाहरण आहे. सुखदेव नंदाजी काळे नावाचे आपल्या जिल्ह्याचे खासदार निवडून आले होते. बंद करा बाप लेकांचे चाळे आणि निवडून आला सुखदेव नंदाजी काळे, अशा पद्धतीची घोषणा लागली. लोकांनी सुखदेव नंदाजी काळेंना डोक्यावर घेतलं. सामान्य घरातला, कष्टकरी घरातला माणूस होता, पण या देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचला. हे शक्य झालं केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे. त्याच्यामुळे मी संविधानाला मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे बाकी कोणी किती म्हणत असेल की निवडणुका लढायला पैसा लागतो, अमकं लागतं, टमकं लागतं, ते लागत नाही. निवडणुका लढायला आणि निवडणुका जिंकायला लागतं ते व्हिजन, आणि मी व्हिजनवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे.